निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुडावा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय गोरखनाथ भालेराव आणि सौभाग्यवती पौर्णिमाताई कापुरे यांच्या निवडणूक प्रचारात आणि दुसऱ्या आमच्या लोखंडेताई शीलाताई लोखंडे या तिघांच्या प्रचारार्थ आम्ही आज सुडावा सर्कलमध्ये फिरत असताना शेवटची बैठक आम्ही आता सुडाव्यामध्ये घेतोय। या बैठकीला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व माझ्या मतदार ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधू, मला आपल्या सगळ्याला एक विनंती करायची की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जागरूकतेने मतदान केलं पाहिजे। लोकसभा विधानसभा ह्या निवडणुका देश पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या असतात, परंतु ही जिल्हा परिषदेची निवडणूक ही निवडणूक तुमच्या गावाशी निगडीत असलेल्या नागरी सुविधांशी संबंधित असलेली ही निवडणूक आहे। केंद्र सरकारचा कुठल्याही योजना, राज्य सरकारच्या कुठल्याही योजना या जिल्हा परिषद मार्फत राबवल्या जातात आणि जिल्हा परिषद म्हणजे आपल्या जिल्ह्याचं हे मिनी मंत्रालय आहे। त्यामुळे खूप हुशारीने या ठिकाणी आपण माणसं पाठवली पाहिजे। आम्ही अनेकदा पाठवलं, थोड्या कधी बघितलं की बालाजी देस बिहार देस ओबीसीला सुटलं तरी इसू आप्पा आहेच, त्याचा मालक बिहारच आहे का? चूक आहे? 30 वर्ष झालं बाजार समिती सभापती होऊन बसला, आता ते खैरे नावालाच आहे, मागे हेच आहे, बँकेला हेच, सोसायटीला हेच, ग्रामपंचायतला हेच। बरं ठीक आहे बाबा, तू 30 वर्ष आम्ही सहन केलं, आता ह्याच्या पोरला पुढे आणले म्हणजे तुम्ही काय तुमच्यात लायकी नाही का? अरे सुनील, तू लायक नाहीस त्या पदाच्या, म्हणजे तुला तुझ्या घरातच का पाहिजे? तुला एवढं गाववाल्यांनी मोठं केलं, तू जरा तरी मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता की बाबा आता माझ्या जागी फलाण्याला द्या, पिस्ताण्याला द्या। इथं सुटलं नाही म्हणून तिकडे जाऊन उभं टाकले, आघोरी झाले सगळे आघोरी। आपल्या जिल्ह्यात सगळेच पुढारी आपल्या लेकराला निवडून आणण्यासाठी बेजार आहेत। घनदाट 2 पोरं नाकू उदे, आता हे आपले तर आले पार्सल, हे पेट शिवणीत बी होतं एकदा, चाटून होतं एकदा, आता चाटून सुटलेलं असताना तिकडे काय नाही उठेल त्याला विचारा, तिकडे काही कामच केलं नाही। नीट 5 वर्ष काय करते ते, बिलं उचलते, आधार कार्ड तिकडे काम तिकडे जिंकते, पुन्हा येत बी नाही, कारण पुन्हा एसीला काय सुटत नाहीये। त्यामुळं आपण माणसं निवडताना जरा हुशारी बाळगले पाहिजे, ही मी या मताचा आहे। कारण शेवटी राजकारण हे करायचं असते, हे समाजकारणाच्या दृष्टिकोनातून करायचं असते। समाजसेवा ही ईश्वर सेवा असते आणि ईश्वर सेवेतच खऱ्या अर्थानं परमार्थ असतो, पण ह्या लोकांना परमार्थाचा प्रेमाचा काय देणे गेलं नाही। हर अब्दुल्ला गुड थैली में खान फकीऱ्या तुईच बारी आहे, अशा स्वरूपाचा कारभार या लोकांना करायचा आहे। आता ह्याने मला आता सांगितलं 200चा डीपी ग्रामपंचायतने एनओसी दिली आहे, तरी देखील हे तिथं बसू देत नाही। अरे कोणाला विरोध करता? कोणाच्या जीवावर तुम्ही मोठे झाले? म्हणजे ज्याचं खाऊन त्यालाच खाऊ, त्याला मी गिळून टाकू का? किती शोकांतिक आहे की नाही? हे सगळे गडी काय कारभार करते दशरथला जास्त माहिती माझ्यापेक्षा, त्यामुळे ह्या गड्याच्या नादाला आता लागणं बंद करा, सोडावेत। ही गडी कोणाचाच नाही। पक्ष किती बदलला विचारा, सकाळी एकीकडे दुपारी एकीकडे हे, ह्याची सोय जिकडे लागेल ते तिकडे हे। ग्रामीण भागामध्ये मराठीत एक म्हण आहे, सोय करील ते सोयला, त्याची जिकडे सोय लागेल त्याच्या मागे जाते। काय निष्ठा पिष्टा काय आहे का नाही? कोण बालाजी देसाई काय होता, तुला किती मोठं केलं त्या पक्षानं, त्याच्याशी थोडी तरी प्रामाणिकपणा ठेवावं, पण नाही। स्वार्थ आला की बालाजी देसाईसाठी पक्ष गिक्ष काही नाही। अरे आम्हाला बी पक्षानं मोठं केले, एवढी मोठं उठली, एवढे लोक इकडे तिकडे गेले, पण आम्ही पक्ष सोडला का? आम्ही सांगितलं माझ्या जीवनामध्ये 2 लोकांचे उपकार मी मनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवणार। एक पहिला
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिवार आणि दुसरे तुम्ही मतदार, तुमच्या दोघांचे उपकार मी ह्या जन्मी व्यक्त करतो. त्यामुळे मला शिवसेनेनं मोठं केलं, तुम्ही मोठं केलं. तुमच्याशी बेईमानी करणं, पक्षाशी गद्दारी करणं हे माझ्या रक्तात नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराशी एकनिष्ठ, तुमच्याशी एकनिष्ठ राहूनच काम करीन. मला मी लय मोठ्या मोठ्या ऑफर येतात, ते तुम्ही कल्पना करू शकणार नाही त्याच्या पलीकडच्या. पण मी म्हणलं दिले विमानं खा गुन्हानं. मला सांगा, ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार एका विमान दुर्घटनेमध्ये यांचं निधन झालं. अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या अर्ध्या पुण्याचा मालक आहे. किती? अर्ध्या पुण्याची. पवार फॅमिली अर्ध्या पुण्याची मालक आहे. कारखानदारी हे ते काय नाही त्याच्याजवळ हे विचारा. काही घेऊन जाता रे सोबत? काही नेले का सोबत? बिहार नेणार आहे, मात्र गटुडं बांधून. बिहार गटुडं बांधून नेणार आहे. एटीएम बी घेऊन जाणार आहे. अरे नियतीचा खेळ लय बेकार असतो. आपण येताना वरून काय आणलं नाही, इथून काय घेऊन जाणार नाहीत. कबीरदासाचा दोहा आहे, तुम्हाला म्हणून दाखवतो. संत कबीरदास म्हणतात, वहां से क्या तू लाया बंदे, यहाँ से क्या ले जाएगा. मुट्ठी बांधकर आया जग में हाथ पसारे जाएगा. बालापन में खेला खाया, आई जवानी मस्त रहा. बूढ़ापन में रोग सताए, खाट पड़ा पछताएगा. नाम हरि का जपले बंदे, फिर पीछे पछताएगा. कहत कबीर सुन गए साधो, करनी का फल पाएगा, करनी का फल पाएगा. तुम्ही जसे कर्म करता तसे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची भोग सुद्धा भोगावे लागतील. पैशासाठी सगळं काही नाहीये. अरे ज्याच्यामुळे आम्ही मोठे झालो त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. पण ते कर्तव्य सुद्धा हे विसरून गेले लालची पोटी. वाटीभर गोळ्या हाणते रोज, पण माल कुठं भेटते का? कोण दिवसभर हुकीत राहते का नाही? तुम्हाला राग आहे तुमच्या भावकीला म्हणाले म्हणून, पण मी सत्य बोलायला लागलो. मी त्याला लय जवळून बघितले. मला आता ह्याच्यानंतर उभं आयुष्य तुमच्या साहेब तुमच्यापाशी असा लगेच सकाळी गायब. अरे या लबाडाचं आमंत्रण दिल्याशिवाय खरं आहे का? अशा लबाड लांडग्यापासून सुडावेकर तुम्ही सगळे सावध राहा. पुन्हा बालाजी देसाई निवडून येता कामा नये याच्यानंतर राजकारणात. हे कोणालाच नाही. आणि कवर याला निवडून द्यायचे का? गावात तुमच्या एखादा त्याचा लायकीचा माणूस नाही, त्या लायकीचा खरं आहे काय? जरा पुढे त्याच्या मागे आम्ही उभे टाकू. बघ तू पुढे तुझ्या मागे आम्ही उभे. कळाले का? विरोधाने सुद्धा विचार केला पाहिजे की इतके वर्ष आम्ही याला मान पान दिला, सगळं दिलं, काय आमचं म्हणणं नाही. आता तुझ्या पोरला आणायची काय गरज आहे का बाबा? आमच्यासारखे लहान म्हणा पुढे. आम्ही काय घोडे मारले का? तू हात देणे जवळ आम्ही उभं राहतो तुझ्यासाठी. आता तुझ्या घरात काय पाहिजे? आमचं एखादं बघ ना. पण हे स्वार्थी लोक बघणार नाही. कारण या जिल्ह्याची परंपरा आहे. वरपुरकर साहेबाच्या घरात 4 माणसं लढायला जिल्ह्यापाशी निवडणूक. पोरग बी, सून बी, पुतणी बी, ती तिकडे सून आहे. ती झरीकराची सून आहे, त्यामुळे तिला मुलगी म्हणता येणार नाही. विटेकराच्या घरात 2, एक नगरपालिकेला निवडून आले, पुन्हा 2 जिल्हा परिषद आहेतच. वरपुरकर साहेबाच्या घरात मंडळी महापालिकेला निवडून आलेलीच. तिथं बी एक पुतण्या बी उभा होताच. बोर्डीकरच्या घरातले सगळे बँकेला बी हेच, जिल्हा परिषदला हेच, नगरपालिकेला हेच, मार्केट कमिटीला हेच, आमदारकीला हेच, आता खासदारकीला बी हेच. जामकराच्या घरातलं एक नगरपालिकेला होतं, आता जिल्हा परिषदला आहे. रेंगे पाटलाच्या घरातलं महापालिकेला होतं, जिल्हा परिषद आहेच. गंधाडच्या घरात 2, एक इथं, एक चाटोरी, 2 इथंच. म्हणजे सगळ्या राजकीय पुढाऱ्याच्याच लेकरांनी निवडणुका लढवाव्या. आमच्या जीवावर आम्ही ह्यांना मोठं केलं
आणि पुन्हा त्याच आमच्या जोरावरच पुन्हा आमच्याच बोकांवर हे पुन्हा येऊन बसायचं, हे कदापि सहन करू नका मित्रांनो. लक्षात ठेवा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोगावला नाही पाहिजे. तुम्ही युवकांच्या हातामध्ये सत्तेचं परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आहे. या देशामध्ये जेव्हा क्रांती झाली, त्या क्रांतीचे जनक या देशातला युवक होता. जगातल्या कुठल्याही देशाचं उदाहरण घ्या, ज्या ज्या देशामध्ये क्रांती झाली त्या क्रांतीचे जनक त्या देशातला युवक होता. आणि युवकांना मशाली पेटवल्या आणि या सगळ्या भस्मसात करून टाकले. त्यामुळे आता उद्याची निवडणूक 7 तारीख या सगळ्या पुढाऱ्याच्या लेकराला पाडायची निवडणूक. हे पुढारी दिसता का मला, ते पुढारी केलं बोललं. म्हणून असे सगळे पाडा आणि गरीबातल्या गरीब माणसाला निवडून आणा. आयुष्यभर ते तुमचे ऋण विसरणार नाहीत, तुमच्या उपकाराची जाणीव ठेवून आयुष्यभर जगतील अशा माणसाला. अरे हे पैसे देऊन मतं घेणारे उद्या तुमच्या जीवावर मोठे होऊन पुन्हा पैसेच खाणार, तुमच्या कामाला येणार नाहीत, हे तुम्हाला आवर्जून सांग. मग आम्ही कोणासाठी करायचे सगळ्या गोष्टी? माझ्या घरात तर कोणी उभं नाही ना, ह्याच्या आधी होतं ना, उद्या मी राहणार नाही. माझ्या घरात मी शेवटचा, माझ्यानंतर कोणी राजकारण सुद्धा करणार नाही. मी सांगितलं आधी. मी कोणासाठी लढायला लागलो? हे ननेसाठी, हे कापुरेसाठी, हे भालेरावसाठी, हे जे माझे गणगोत आहे. पण ज्या लोकांनी कुठलाही माझा विचार केला नाही, मी कोण आहे, का आहे, माझा मी एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, माझे वडील सुद्धा शेती करायचे, पण मी संघटन करून चांगलं पोराचं संघटन करीत काही उपक्रम करीत आंदोलन करीत मी मोठा झालो. एकदा म्हणता कोणता मला पोराने सगळ्यांनी मी आमदार केलं, 3दा खासदार केलं. त्यामुळे मला हे सगळं तुमच्यामुळे मिळालं. माझी सुद्धा इच्छा आहे, ज्या कष्टाने मी उभा राहिलो, ज्या माझ्या बिकट परिस्थितीत मला तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, तसं मी सुद्धा कर्तव्यवान मुलं पुढे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं माझं मी कर्तव्य म्हणून मी पार पाडतो. मग मी लढतोय सामान्यासाठी आणि बाकीचे पुढारी लढते स्वतःच्या लेकरासाठी. ह्यांच्या बापाला बी आपण पोचलं, आता ह्यांच्या लेकरालाही पोचायचं. म्हणजे आयुष्यभर तुम्ही हे चपलत उचलायचे का? भाजपच्या लोकांनी फक्त कार्यकर्त्याकडून सदनाच्या उचलून घ्यायच्या का? भाजपवाल्याजवळ माणसं नाही हो, मायच्यात माणसं नाही. या गुटे साहेबाच्या घरी 17 तिकीट, जिल्हा परिषदेचे 34 तिकीट पंचायत समिती नेऊन दिले पालकमंत्र्यानं. गुटे साहेब, माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. काय शोकांती काय? मग असे माणसं भाजपवाले फक्त पैशाच्या तालावर नाचायला लागलेत बघा. देशामध्ये मोदीजी म्हणतात हम खाएंगे नाही, खाने देंगे नाही, आणि भाजपवाले एवढा पैसा कोणीच आणला नाही ईव्हीएम. एकीकडे म्हणतात आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे आणि देशातले सगळे भ्रष्टाचारी ह्यांच्या पक्षात. पुन्हा निरमा पावडर गुजरातून आणून त्याला स्वच्छ धुवून लगे फ्रेश. अरे असली कसली नीती तुमची? इकडं म्हणायचं की हिंदुत्व शिवसेनेनं सोडलं, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की महाराष्ट्रभर गर्दा, शिवसेने हिंदुत्व सोडलं, शिवसेनेतून आले. तुम्ही काल तर एमआयएम संघ स्वयंस्वार थाटला. मग तुम्ही एमआयएम संघ युती केली ती कशासाठी केली? तुम्ही हिंदुत्व सोडले का? इकडे गप्पा हाणायच्या, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. आणि ह्या क्या है? अचलपुर में और अक्कलकोट में एमआईएम से तुमने युति करे, वो के लिए करे? वो क्या है? म्हणजे दुसऱ्याचं कार्टन आपलं सोन्या, दुसऱ्याचं घ्यायचं आपलं घ्यायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी नीती ही भाजपची आहे. म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांची जागा दाखवणं आता हे मित्रांनो काळाची गरज आहे. आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही. 10-15 भाव जेव्हापासून PM मोदी झालेच, कधीतरी सोयाबीन 4, 4.5, 5च्या वरी गेले का इमानदारीचा? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 8,000पर्यंत सोयाबीन गेलं, 13 ते 14 कापूस गेला. उद्धव ठाकरेच्या काळात आपल्याला कर्जमाफी मिळाली का नाही मिळाली? या देवेंद्र फडणवीसच्या काळात मिळाली? दुष्काळ मिळाला तुम्हाला कालचा? काल एवढी अतिवृष्टी झाली, दुष्काळ मिळाला का? पण उद्धव ठाकरेच्या काळामध्ये कोरोना सारखी परिस्थिती असताना सुद्धा दुष्काळ मिळाला 2 हेक्टरचा. मग सर्वसामान्यांच्या हिताचं काम करण्यासाठी त्याला जातीवंत माणसं लागतात.
आणि तर असं म्हणतात तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या कपाळ्याचे काम नव्हे. अरे शेतकऱ्याविषयी आपुलकी असली पाहिजे. यांची आपुलकी अदानी अंबानीशी, यांची बांधिलकी त्यांच्याशी. अदानी तरी आपला अंबानी तरी जातीवंत श्रीमंत आहे, पण अदानी कोण? हे गुजरातवाल्याचं पोर्टल आहे, हे ह्यांनी पोचलेलं आहे. बडा मोठा राक्षस आहे. शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या कमी भावामध्ये, त्या अदानीला नेऊन दान द्यायच्या. त्याला उद्योग कर म्हणायचं, तिथे काहीतरी त्याच्याकडून माल आणायचा. असे जर धंदे करून तुम्ही शेतकऱ्यालाही वेठी धरले, सर्वसामान्याला वेठी धरले, अशा परिस्थितीत उद्याची जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता एखाद्या खुर्चीवर बसावा असं तुम्हाला वाटत असेल तर मशाल चिन्ह समोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी. म्हणावं पैसे घेऊ नका, तुम्ही म्हणता मायला हे मी देईन आम्हाला दुसऱ्याचे मी घेऊ देईन म्हणता का नाही? मी तुम्हाला असं म्हणेन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले की भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्या, आम्ही सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. म्हणले का नाही म्हणले? आणि निवडणूक झाल्यावर जेव्हा शेतकरी कर्जमाफी करा म्हणून मागायला गेले तर ते काय म्हणले? निवडणुकीत असं बोलायचंच असते, निवडणुकीत दिलेली आश्वासनं कुठं पूर्ण करायची असतात का? मला मी तुम्हाला म्हणायचंय, उद्या भाजपवाले पैसे घेऊन आले तुमच्याकडं आणि आम्हाला मतदान करा, हे पैसे घ्या, होच म्हणायचं, आपण नाही म्हणायचंच नाही. मतदान तुम्हालाच, मला मतदानाच्या दिवशी मध्ये जायचं, गुप्त मतदान असते, पुढे असं एवढं मोठं खोक्याचं असते, त्यामध्ये असते, गुपचूप जाऊन मशालीचं बटन दाबायचं आणि बाहेर आल्या विचारायचं, म्हणायचं तुम्हालाच. लागल्यावर जर ते म्हणले की बाबा तुम्ही आम्हाला धोका दिला, आणि निवडणुकीत असं बोलायचंच असते. त्यांनी जसं आपल्या कोपऱ्याला गुळ लावून हान म्हणले, तसं तुम्ही सुद्धा आता डाव्या कोपऱ्याला गुळ लावा आणि हान म्हणायचं त्याला. त्यामुळे त्यांचा माल बी घ्या, कारण त्याची निवडणूक फक्त मालावर आहे, कामावर नाही. बिहारकडे आता किसू आप्पा आपले जिल्हा परिषद मेंबर होते, काय दिवे लावले सांग बरं मला 5 वर्षात तू या सर्कलमध्ये? कागदावरच दिलं सगळे, हो तिकडे झाडे लाभ भर अब्दुल्ला गुड धैली ने काय देणं नाही घेणं नाही, तू इकडे बस, काय बोंबलत बसायचं, बोंबलत बस. म्हणून मित्रांनो, ह्या निवडणुका जागरूकतेने मतदान करण्याच्या आहेत. तुमच्याशी संबंधित असलेल्या निवडणुका आहेत, तुमच्या गावाशी संबंधित असलेल्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुकीमध्ये चांगले माणसं निवडून आणायचे असतील आणि आमच्या गावाच्या विकासासाठी तुम्ही काही करून घ्यायचं असलं, बिहार समोर जाऊन तुमच्या कोणाची ताकद आहे बोलायची? गंगाटा मामा तुम्हाला भेटणार उद्या, पण हे लोक तुमच्या ह्याच्या कानाला जाऊन तुम्ही विचारू शकता, हे भालेराव गरीब माणूस आहे, ठीक आहे, कधी त्याला तुम्ही अधिकारानं बोलू शकता, बाबा हे आमचं काम तू बंद होता का केलं नाही, एवढा अधिकार जर तुम्हाला आहे, त्यांच्यापाशी जाऊन तुम्हाला म्हणायची सुद्धा नाही. म्हणून असे माणसं, कसं आहे मराठीत मन आहे, दुसऱ्याच्या उशाला बसल्यापेक्षा आपल्या पायथ्याला बसल्याला कधी बी बरं. तसं ही माणसं हक्काची आहे, आपली आहे. अशा माणसांना निवडून देऊन आपल्या गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आमच्या सुरेशरावनं त्या ठिकाणी गावातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयीचा विषय केलाय. पुतळ्यासाठी काय परवानग्या लागतात, ते मसला नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यात, त्याच्या पुढीकडे गंगा मसला, तिकडे माझं गावला आहे गरबडा मसला, त्याच्या पुढे मर्डस गाव एक आहे, त्याच्यानंतर अलीकडे मुळी आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजाचे व्यवस्थित पुतळ्याचं त्यांनी डेकोरेट करून बसवले. त्यांनी कोणत्या कोणत्या परवानग्या आणल्या, कशा स्वरूपाचा खर्च केला, किती खर्च लागला, सगळा अंदाजपत्रक काढून आणा. तुम्ही आधी गाववाले सगळेजण आपला आपला माल गोळा करा थोडा थोडा, जे तुम्हाला घडते ते, मग भालेराव मी बाकीचा हातभार तुम्हाला लावतो, त्याची चिंता करा. तुमच्याकडे व्यायामशाळा आहे, साहित्य नाही, साहित्य आणण्यासाठी तुमच्याकडे एखादी रजिस्टर्ड संस्था आहे, एखादी व्यायामशाळा आहे का रजिस्टर्ड? 3 वर्षाचं ऑडिट आहे का तिचं? सगळं घेऊन या, मी तुला क्रीडा विभागाकडून साहित्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देतो.
खूप पर्याय आहेत, तुमच्यापर्यंत आले नाहीत, तुमच्या पुढाऱ्याने तुमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत, तुम्ही आमच्यापर्यंत डायरेक्ट कधी आला नाही तर आम्ही तुमच्यापर्यंत डायरेक्ट कधी गेलो नाहीत मधले हे. त्यामुळं आता तुमचं आमचंच मधलं काही नकोच. त्यामुळे सगळ्याला पुन्हा एकदा विनंती करतो, बाकी तुम्ही दोनच सांगितले ना विषय. स्मशानभूमीला सेड नाही तुमच्याकडे. अरे जनसुविधेमधून पैसे घेतले की त्यांनी शेड का दिलं नाही? हा चला मी शेड करून तुम्हाला माझ्या खासदार फंडातून तुम्हाला जनसुविधा स्मशानभूमीचा शेड मी खासदार फंडातून तुम्हाला करून देतो एप्रिल महिन्यामध्ये. मी करून देतो. माझ्याकडे यायचं एप्रिल महिन्यामध्ये माझ्या पत्र घेऊन जायचं, तुमचं शेड करून द्यायचं काम माझं. पण आता माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती, उद्याच्या 7 तारखेला लोकशाहीतलं पवित्र मतदान आपल्याला करायचे. दान करायचं असं कधी बघितलं का तुम्ही? कधी दान मागणार दान देणारा काही मागते का? आपली संस्कृती आपले विचार दान देताना कधी काही अपेक्षा ठेवते का हे सांगा मला आधी. मग ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तुम्हाला दिलेला नैतिक अधिकार मतदानाचा, जे असे माजुरी जे खुर्चीवर बसलेत ना तुमच्या मतावर, त्यांनी पुन्हा माजू नये, त्यांनी उन्माद घालू नये म्हणून त्यांना खुर्चीवर पाय उतार करायसाठी तुम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिला मताचा. त्या मताच्या अधिकारातून त्यांना खुर्चीवरून खाली करा, कारण दान द्यायचे आपल्याला. पण हल्ली काय झाले, दान देताना सुद्धा आम्हाला लगे वाटत बसतो आम्ही चव्हाट्यावर चौकामध्ये, कोणती गाडी आली की काही घेऊन आले का, काही युवकाला तुमच्या दारू पाजून मटण खाऊ घालून सकाळी एकाचं दुपारी एकाचं संध्याकाळी एकाचं. आम्ही बी 8 दिवस जत्रामध्ये ह्याच्यातच बेजार ह्याच्यातच खुश, पुन्हा बापाचे पैसे चोरून पण दारू घेते. सवय हे लावते, आयुष्यभर ते म्हणते. हे जरा टाळा. जेवायचे शाकाहारी जीव घाला नेवा कुठेतरी नेऊन आम्हाला लय तुम्हाला जोर आला जीव काय खायचा. दारू पिऊ नका माझी अजून विनंती, पुणे पुढाऱ्याची असू दे, दारू प्यायची नाही. जेवणा घेऊनाच्या बाबतीत मी काय बोलत नाही, पण हे नका करू बाबा. तिच्या मायबापालाही त्रास होईल असं वागू नका, कळालं का? आणि म्हणून दान करताना कुठली अपेक्षा ठेवू नका. आता मी तुम्हाला ठेवू नका म्हणल्यावर तुम्ही म्हणता हे बी देणार आम्हाला घेऊन देणार. तुम्ही काय घ्यायचे घ्या, शेवटी मतदान मात्र मशालीला करा. कारण हे मशालीची माणसं तुमच्या बाकीच्या सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल, भालेरावची असेल, कापुरेची असेल, पण मतदान करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आता हो म्हणता मतपेटी उघडा म्हणता माझे आम्ही तर देत, पण ते खऱ्याने दिलंच नाही. पण मी म्हणेन तुम्हाला मी असं म्हणेन मुख्यमंत्र्यासारखं निवडणुकीत बोललेल्या गोष्टी सगळ्या खऱ्या असतात अशी म्हणायची वेळ नाही होती ना. पण मी त्याचा खोटा बोलणार नाही. तुम्ही दिलं मी म्हणलो का पण मी आधीच काय म्हणलं, मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्याशी प्रामाणिक बाबा. तुमचा विषय नाही चालला इथं, तुमचा सगळ्याचा नाही चालला, गावाचा विषय चाललाय. मतपेटीतून दान देताना लोकांनी भरभरून दान द्यावं अशी आमची तुम्हाला विनंती. त्यासाठी तुम्हाला म्हणालो, एखाद्या वेळेस दान मध्ये काही 4 गुण कमी जरी पडले तर मी दिलेले शब्द पाळणार आहे, लक्षात ठेवा, पाळणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहेत त्या करण्याचा सगळेजण प्रयत्न करा. मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणं ही माझी जबाबदारी आहे, त्याची चिंता तुम्ही करायचं कारण नाही. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सीताराम गंधाट मामा काल कुठेतरी भाषण करताना असं म्हणले म्हणत की मराठ्याचे लोक 14व्या वर्षीच पोरीचे लग्न लावित होते, पण त्या शिकाव्या म्हणून मी काहीतरी शाळा निर्माण केल्या आणि आता मराठ्याचे चित्र शिकायला लागले. आम्ही कधी केले बाबा 14व्या वर्षी लग्न पोरी? काही जण 18 वर्षाच्या आधी लग्न करतात येत नाही. आता एखादं आमदार राहिलेल्या 3दा राहिलेल्या माणसानं अशा प्रकारचं वक्तव्य करणे हे तुम्हाला शोभते का? म्हणजे कोणाच्या समाजाबद्दल काही बोलावं ही काही चुकीच आहे. कोणतीही बहीण असो, कोणाची बी कन्या असो, ती आमची बहीण आहे, तिची 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न आम्ही लावून देत नाही आणि आम्ही लावून देणार नाही. आम्ही 14 वर्ष लावून लागतं लग्न. हे असे चुकीचे बैताल वक्तव्य करणं मामा सोडा.
तुम्ही जबाबदार आहात, एवढं वय झालं तर तुम्हाला काही आम्ही काही बोलणं हे आम्हालाही शोभणार नाही. पण तुम्ही वक्तव्य करताना जरा जबाबदारीने करावं अशी माझी विनंती. धन्यवाद.